परिचरणासाठी पाहिजे. कोण तुम्ही? स्वतःला पोट भरण्याची लायकी नाही तुमची आणि 3.5 रुपये मागता. चला चालते व्हा, वाटल्यास हमारी. माझ्या बाबांनो, मी तुमच्याबरोबर हमारी करतो. नाही नाही अण्णा, तुम्ही देव देशाची सेवा करता आणि आम्ही तुम्हाला हमारी करून देवी. आमच्या कष्टामधून आम्ही 4 आणि 2 आणि तुम्हाला देत जाऊ. अरे बाबांनो, तुमच्या कष्टाचे पैसे मी फुकट कसे घेऊ त्याची मला आज. माझ्या बांधवांनो, गाडगे बाबांनी माझे हृदय केले. त्यांचेच पट्ट शिष्य यांनी माझी चोरून का होईना परंतु इस्लामपुरात जेवणाची व्यवस्था केली. नांगावरचे कपडे घातले त्याचं का. चला आपण पोत्याचाच साजरा आणि पोत्याचीच चड्डी शिवून घेऊ. काय हौसा तुझ्या पाला पोलिसांनी चौकन फूक काढले. आणि नाही हिच्या बाला या लागलं या त्या इस्लामपुरात पोत्याचे पांघरून घालून इकडं तिकडं हिंडतं. लोक म्हणत्या ते मॅच झाले. चला रे पोरांनो, आपण आता गावात दंडी देऊ. ऐका हो ऐका, आज रात्री जेवल्या खाल्ल्यावर चावडी भर नाना पाटलांची सभा आहे हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या बंधू भगिनी, आपण शिवाजी राजाचे खरे वारसदार. तो शूर मराठीबाला विसरून आपण इंग्रजांचे गुलाम बनतो. तो जुलमी इंग्रज 5000 महिन्यावरून येऊन आपल्या देशावर राज्य करत आहे. आपण सगळेजण त्यांची वेगळं बनले. दिल्लीला एक मोठा मेंढपाळ आहे, त्याला 22 काय देणार नाही. त्याला पगार किती? फक्त 22,000 रुपये. गड्यानो, आपल्या गावचा शेतकरा किती ग? 65,000 रुपये. म्हणजे असली 22 गावं त्या बकासुराला महिन्याला खायला. त्या इंग्रजांना या देशामधून हटवून द्यायचं असं तर आपली सर्वांची एकजूट हाच त्यावरचा सर्वोत्तम मार्ग. अण्णा अण्णा महात्मा गांधीजी चले जाओ सरकार करेंगे या मरेंगे अशी घोषणा आहे. आता आपला पहिला मोर्चा तासगाव मोर्चा. चला बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मामलेदार आणि पोलीस अधिकाऱ्यांनो, आज आम्ही तासगावच्या कचेरीवर तिरंगा झेंडा फडकविणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी गांधी टोप्या घालून आपल्या झेंड्याला वंदन करायचे आणि इथून पुढे इंग्रजांची नोकरी नाही तर राष्ट्रीय